नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धक्कादायक प्रकल्प अधिकाऱ्यास कारमधून पळवले. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील 6 पदरीकरणाच्या कामादरम्यान 2 धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना पुलावरून खडा पडल्याने महामार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या कारचे नुकसान झाले आहे. त्यानंतर भरपाई देण्यास नकार दिल्याने संतप्त कार चालकाने ठेकेदार कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यास गाडीत घालून कासेगावपर्यंत पळवून नेले. त्यानंतर तडजोड झाल्याने कार चालकाने त्या अधिकाऱ्यास सोडून दिले. दरम्यान या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नसल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. पुणे बंगळुरू महामार्गावरील ढेबेवाडी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना पुलावरून एका कारवर खडा पडून कारचे नुकसान झाले. त्या कारणावरून कार चालकाने सुरक्षा रक्षकाशी वाद घातला. त्यानंतर संतप्त चालकाने कार थेट उड्डाण पुलावर नेऊन तेथील अधिकाऱ्यास विचारणा केली. यावेळी भरपाई मिळत नसल्याचे पाहून कार चालकाने त्या अधिकाऱ्यास कारमध्ये बसवून त्याला कोल्हापूरच्या दिशेने नेलं. घटनेची माहिती मिळताच DP जैन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून कासेगाव येथे संबंधित कार अडवली आणि प्रकल्प अधिकाऱ्याची सुटका केली. यावेळी दोन्ही बाजूमध्ये मोठा वाद झाला. अखेरीस तडजोडीनंतर कार चालकास 10,000 रुपये देऊन प्रकरण मिटवण्यात आलं. मात्र कामावेळी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे कारचे नुकसान झाल्याने संबंधितांनी त्या अधिकाऱ्याला कासेगावपर्यंत नेल्याने या घटनेत नेमकी चूक कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान मलकापूर नांदलापूर परिसरात महामार्गाच्या कामावर असलेल्या कामगारांना रात्रीच्या वेळी धमकावून पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत कामगारांना अडवून दमदाटी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.